साड्या भरल्यात त्या कपाटाच्या कपाट आहे साडी कपाट आहे. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. मी अंकिता तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर हा व्हिडिओ आहे पाडव्या दिवशीचा. त्या दिवशी शूट केलं पण नंतर व्हॉइस ओव्हर करून एडिट करून अपलोड करता आला नाही, कारण तेवढा वेळ नव्हता, म्हणून मग तो तसाच राहिला होता. तर म्हटलं चला आज पोस्ट करून टाकूया, म्हणून आज व्हॉइस ओव्हर करते आणि आज पोस्ट करते. तर पाडवा होता म्हणून मग काहीतरी गोडधोड बनवायचं होतं. काय करायचं काही समजत नव्हतं. तर म्हटलं चला काहीतरी श्रीखंड पुरी करूया असा प्लॅन मी ठरवला होता. पण पुरी म्हटलं की परत तेल आलं. मग आहो म्हणाले की नको, आता एवढं सगळं फराळाचं तेलकट खाणं चालूच आहे, तर पुऱ्या काय नको, तो चपातीच बनव. म्हणून मग श्रीखंड आणि चपाती, वरण आणि भात असा साधा सिंपल बेत ठरला. आणि मग काय सकाळी आवरलं सगळं, चहा वगैरे झाला. नाश्ता तर काय फराळ संपूपर्यंत तरी स्पेशल नाश्ता करायला म्हणजे करायची काही गरजच पडत नाही. आपण चिवडा चकली हेच सारखं खात असतो. सो नाश्ता काही केला नाही. चहा आणि चिवडा वगैरे म्हणजे जो फराळ होता तोच खाऊन घेतला. आणि आंघोळ वगैरे झाली आणि त्याच्यानंतर सर्वात आधी डाळ भाताचा कुकर लावून घेतला. आणि कुकर लावल्यावर चपाती बनवायच्या आहेत, तर मग म्हटलं कणिक मळून ठेवूया आणि मग बाकीचं करता येईल. तर आदल्या दिवशी मी ह्यांना काय विचारलं, उद्या पाडवा आहे तर मला काय गिफ्ट देणार. तर आपलं काय आता कुठं आपल्याला गिफ्ट भेटतं बाबा, असं टी व्हीत दाखवतात किंवा सिरियलमध्ये दाखवतात, असं आपलं लाईफ नसतंच ना. म्हणजे आता सोशल मीडियामुळं थोडंफार जग बदलत चाललं आहे किंवा आपल्या रूढी परंपरा आहेत त्या बदलत चालल्या आहेत. म्हणजे एकमेकाचं बघून आपण काहीतरी शिकतोय किंवा करतोय. मग आता गिफ्ट वगैरे देणे हा प्रकार चालू आहे. पण मी असंच सहज विचारलं की काय देणार मला गिफ्ट. तर हे म्हणाले काय देणार, आता काय द्यायचं, हे सगळं तुझंच आहे, हे कपाट ते कपाट, या तिथल्या साड्या इथल्या साड्या, हे ड्रेस, हे सगळं तुझंच आहे असं म्हणायला लागले. आणि मला ते हसायलाच आलं. म्हणजे ते असं म्हणजे काय म्हणतोय आपण, न ठरवता असं एकदम जेन्युनली त्यांच्या तोंडातून ते आलं. म्हटलं बरोबर आहे, जे काही आहे ते आपलंच आहे. फक्त पाडवा हे एक काय आहे, निमित्त आहे. त्या निमित्ताने एखादी वस्तू किंवा एखादं गिफ्ट असं आपण म्हणजे नवरा जो असतो तो देतो बायकोला. तर चला म्हटलं जे आहे ते आपलंच आहे असंच म्हणायचं, आणि जे आहे ते हे सगळं गिफ्टच आहे असं म्हणायचं आणि पुढे चालायचं. तर चला म्हणजे हे मी ठरवून ठेवलं की आता पाडव्याला काय आपल्याला मिळणार नाही. कारण बघा ना, आपण आधीमध्ये इतकं सारं घेत असतो, साड्या घेत असतो किंवा काही वस्तू असतील त्या वस्तू घेत असतो, कपडे ड्रेस. म्हणजे जेव्हा आपल्याला इच्छा होईल, जेव्हा आपल्याला आपण कधीतरी मार्केटला गेलो आणि आपल्याला काहीतरी पसंत पडलं तर त्या वेळेला आपण ते घेत असतो आणि आपल्याला त्यासाठी नकार येत नाही बरं का. म्हणजे हां हे आवडलं ना तर हां घेणार तर घे. म्हणजे आमच्या ह्यांचं तरी असं आहे की आवडले ना तर घे, हे आवडले तर घे, असंच असतं. त्यामुळे स्पेसिफिक पाडव्यासाठी किंवा स्पेसिफिक कुठला सण आला, बड्डे, तर ह्याच्यासाठी असं गिफ्ट म्हणजे पाहिजेच असतं असं काही वाटत नाही किंवा अशी इच्छा होत नाही की बाबा हात द्यायला पाहिजे. पूर्वी म्हणजे आपल्या मम्मी वगैरे असतील किंवा पूर्वीच्या काळी कसं असायचं, ते फक्त सणावारातच त्यांना कपडे मिळायचे किंवा आपल्या बालपणीसुद्धा फक्त सणावारातच आपल्याला कपडे मिळायचे. नवीन नवीन कपडे जे घेत होतो आपण ते सणाला असेल किंवा बड्डेला असं कधीतरीच मिळायचे किंवा वर्षातून एकदा किंवा दोनदा, हार्डली दोनदाच भेटायचे. पण आता तसं नाही आहे. आता खूप म्हणजे परिस्थिती बऱ्यापैकी सुधारलेली आहे सगळ्यांचीच. तर आपण सारखं शॉपिंग करत असतो. म्हणजे जवळजवळ मला वाटते महिन्याला एक ड्रेस असं जरी म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. महिन्याला तरी आपली शॉपिंग होतच असते. सो असं सणाला घ्यायलाच पाहिजे किंवा अशी इच्छा होत नाही. पण हां बाबा
घ्यायलाच पाहिजे असं असेल तर मग घेऊ शकतोय, काय आपल्याला कोण अडवत नाही किंवा नाही म्हणत नाही. तर मी असंच सहज विचारलं, माझी काही अपेक्षा नव्हती की मला काहीतरी मिळावं. मी जस्ट असंच विचारलं की काय देणार, तर त्यांच्याकडून हे असं उत्तर आलं आणि मला ते खरंच पटलं की बाबा जे काही आहे ते आपलंच आहे. तर असो, ज्यांना गिफ्ट मिळाले त्यांच्यासाठी तर आनंदच आहे आणि ज्यांना नाही मिळाले त्यांनी काही दुःख करून घ्यायची गरज नाही. जे आहे ते आपलंच आहे असं समजायचं आणि खुश राहायचं. तर इथे बघा झालं माझं, कुकर वगैरे झाला आणि चपाती लाटायला घेतल्या. म्हटलं पटपट चपाती करून घेऊया आणि गरमी इतकी वाढली की पटपट जेवण आवरून कधी एकदा किचनमधून बाहेर पडू असं होत असते. त्याच्यात आमचा भावार्थ, त्याचं आवरायचं. मग आज सुट्टी होती ह्यांना म्हटल्यावर त्याचं डिपार्टमेंट सगळं ह्यांच्याकडे होतं, पूजेचं डिपार्टमेंट ह्यांच्याकडे होतं. सो मला थोडंसा रिलॅक्स होतं. मग म्हटलं पटपट चपाती करून घेऊया आणि नंतर श्रीखंड ऑर्डर करतील तर नंतर मग जेवण वगैरे घेता येईल. आणि ह्या चपातींचं कसं आहे माहिती आहे का, म्हणजे मला तरी वाटते की बाबा 10 भाकरी बडवलेल्या बऱ्या, पण चपाती करायला नको असं वाटत असते. म्हणजे जिथं 5 ते 6 चपाती बनवायला लागतात तिथं 2 भाकरी बनवल्या की विषय संपतोच. म्हणजे करायला पण सोप्या आणि वेळ पण वाचतो, पटकन होऊन जातात. पण एक कसं होतं, एखाद दिवशी आपल्याला काहीतरी गोड खायची इच्छा होते किंवा असं श्रीखंड असेल किंवा बासुंदी असेल तर त्यावेळेला चपाती जरा बरी वाटते खायला. म्हणून मग चपाती केली होती आज मी. आणि बऱ्यापैकी टिफिनला मी मोस्ट ऑफ भाकरीच देते आणि कधीतरी चुकूनच चपाती देते. त्याच्यामुळं आधीमध्ये चपाती सॅटर्डे संडे किंवा सुट्टीच्या दिवशी तरी आमच्याकडे मोस्टली चपाती नसतेच, भाकरीच असते. कारण मला चपाती करायचा खूप कंटाळा येतो. मला भाकरी करायला आवडतात कारण पटकन होतात आणि एक भाकरी केली किंवा 2 भाकरी केल्या की झालं, आपल्या दोघांच्या पुरत्या 2 होतात आणि केलीच तर छोटी एखादी भाकरी. तर अशा प्रकारे होऊन जातं. पण चपाती म्हटलं की 5 ते 6 चपाती तरी करायला लागतातच. आणि मग ते पहिला आधी कणिक मळा, मग ते थोडा वेळ ठेवा, मग लाटा, हे करा ते करा, असा खूप वेळ जातो. पण भाकरीचं तसं नाही, एकदा मळली, गोळा केला आणि थापली की झालं. तर म्हणून मग मला भाकरी करायलाच आवडतात. पण तरीसुद्धा अशा कधीतरी चपाती खायला पण छान वाटतं. आणि टिफिनला जर मी चपाती केल्या तर मग चहासोबतसुद्धा आम्ही चपातीच खातो. आम्हाला खूप आवडतं ते. मग त्या दिवशी आम्ही काय नाश्ता वगैरे वेगळा करत नाही. तर इथे बघू शकताय माझा सगळा स्वयंपाक होईपर्यंत भावामध्ये आला नाही, कारण आज बाबा त्याच्या घरी होते. सो बाबा आणि तो त्यांचं बाहेर मजा मस्ती चालू होती. त्याची आंघोळ, त्याचं सगळं खाणं पिणं हे सगळं तेच बघत होते. त्याच्यामुळे मला काय त्याचा डिस्टर्बन्स झाला नाही आणि मी निवांत काम करू शकले. तर अशा प्रकारे बघा माझ्या चपाती सगळ्या करून झाल्या आणि नंतर मग मी सगळं साफ केलं, म्हणजे किचन ओटा वगैरे आवरला आणि मग थोडा वेळ बाहेर जाऊन बसले, कारण नंतर अजून जेवायला टाईम पण होता आणि हे काय ते आपलं श्रीखंड वगैरे मागवायचं पण होतं अजून. आणि नंतर म्हटलं मग जेवायच्या वेळेलाच डाळ फोडणी घालूया म्हणून आधी चपाती केल्या आणि मग बाहेर जाऊन बसले, कारण खूप गरम होत होतं आणि गॅस चालू असला की तर किचनमध्ये थांबूच वाटत नाही. मग म्हटलं कुकर थंड झाला की नंतर जेवायच्या वेळेला डाळ फोडणी टाकूया. आणि इथे आहे आमचा भावार्थने मी मॅचिंग केलंय. बाबू नमस्ते. नमस्ते. श्रीखंड ऑर्डर केलं, घेऊन येणार का ऑर्डर करणार? करा तरी मग, 12:30 झाले. हां भावार्थ काय हो, पाडव्याला गिफ्ट काय देणार मला? काय नाही. काल काय म्हटलं ते म्हणा की, काल काय म्हणत होतं मी, काय उद्या मला काय देणार म्हटल्यावर काय बोलला? काल काय बोलत होता गिफ्टचं? काय म्हटलं हेच ना, 30,000 रुपये नाही, हे तुझंच आहे, ते तुझंच आहे, काय म्हणत होतं की? हा, ही कपडे सगळी, साड्या भरल्यात त्या बॉबी काय ते
कपाटच्या कपाट आहे आणि साडींची कपाटच आहे. कसं असतं व्हिडिओ चालू हॅपी दिवाळी कर. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी करा. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. बघितलं का भावात मी कसं मॅचिंग छान केलेलं आहे. एकदम पिंक आणि व्हाईट. काय आहे हा ड्रेस ना आमच्या पप्पांनी शिवलेला आहे. त्याला बारशात एकदम मस्त परफेक्ट बसलाय. खूप छान दिसतो. तुम्हाला पाहिजे असेल तर ऑर्डर करा. नको नको द्यायला नको. तुम्हाला पाहिजे असेल कुणाला तर कमेंट मध्ये सांगा. नाही आपण आजोबांच्याकडनं शिवून घेऊया कपडे. तुझ्यासाठी छान छान कपडे. हाय का. हाय. जेवायला या म्हणून. जेवायला मम्मम करायला या म्हण. मम्मम करायला या बोलो. तसं नाही करायचं. हा होते मम्मम करायला या बोलो म्हण. बोल ना. तर मी सांगितल्याप्रमाणे भावातनी जे कपडे घातलेत ती खरंच माझ्या पप्पांनी शिवलेत आणि खूप छान त्याला दिसतात. आणि रेडीमेड घेण्यापेक्षा हे असे मला बरे वाटतात. आणि बारशात त्याला ते शिवून दिले होते. खरंच तुम्हाला कुणाला पाहिजे असतील तुमच्या लहान मुलांसाठी तर नक्की मला कमेंट करून सांगा. किती वाजता जेवायचं. किती वाजता जेवायचं. मागवा की मग ऑर्डर देणार आहे मी. कशावर ना मागवणार. फक्त एक आयटम येतो. बाबू नको 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 नको. चल तू मम्मम खा. चल चल मम्मम खाणार नाही. मम्मम कसं मम्मम मम्मम मम्मम. तुला ड्रेस कोणी शिवलाय. तुझा शर्ट हा कपडे कोणी शिवले तुझे. कोणी शिवले. छान आहे नाही. छान आहे की नाही. कोणी शिवले कपडे. आजा आजा बोल. आजा. चला इथे श्रीखंड मागवलेलं आहे. आणि ते काय ताक आहे की दूध. आणि इथं वरण पण रेडी आहे. आता आम्ही मस्त जेवून घेतो आणि पुन्हा भेटू तुम्हाला अशाच नव्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि टेक केअर. दिवाळी पाडवा सगळं एन्जॉय करा. बाय कर. बाय बाय. चलो बाय आणि काळजी घ्या.